पंढरपूर शहरातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, चंद्रभागेच्या वाळवंटात उभारलेले हे शहर केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे उसळणारा वैष्णवाचा महासागर संपूर्ण जगासाठी एक अद्भुत सोहळा असतो। पण पंढरपूरमध्ये फक्त विठ्ठल मंदिरच नाही, तर अशी अनेक प्राचीन, ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणे आहेत जी तुम्ही पंढरपूरला गेल्यावर नक्कीच पाहिली पाहिजेत। अशातच आज आपण पंढरपूर शहरातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, श्री पुंडलिक मंदिर। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे चंद्रभागेच्या पात्रात अगदी घाटावर वसलेले श्री पुंडलिक मंदिर। पंढरपूरचा महिमा ज्या एका महान भक्तामुळे संपूर्ण जगात पसरला, त्या भक्त पुंडलिकाचे हे समाधी मंदिर आहे। अशी आख्यायिका आहे की पुंडलिक आपल्या आई वडिलांची अत्यंत निष्ठेने सेवा करत होता। त्याची ही मातृपितृ भक्ती पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी आले, पण त्यावेळी पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपत होता। भगवंताला थांबायला सांगून त्याने जवळच असलेली एक वीट भिरकावली आणि देवाला त्या विटेवर उभे राहण्याची विनंती केली। तोच हा आपला विठ्ठल। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर थेट चंद्रभागेच्या वाळवंटात आहे। पावसाळ्यात जेव्हा चंद्रभागेला पूर येतो तेव्हा या मंदिराच्या गाभाऱ्यात आणि कळसापर्यंत पाणी पोहोचते। हे दृश्य पाहणे अत्यंत नयनरम्य असते। पंढरपूरच्या परंपरेनुसार विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक सर्वात आधी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात। या मंदिरात असलेली महादेवाची पिंड आणि पुंडलिकाची मूर्ती मनाला कमालीची शांतता देते। मंदिराच्या आजूबाजूला असणारा घाटाचा परिसर आणि वाहती चंद्रभागा पाहताना इथे तासनतास बसावेसे वाटते। नंबर 9, तनपुरे महाराज मठ। आपल्या यादीत 9व्या क्रमांकावर आहे पंढरपूरमधील अत्यंत प्रसिद्ध आणि सामाजिक कार्याचा मोठा वारसा असलेले श्री तनपुरे महाराज मठ। पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी या मठाची स्थापना करण्यात आली। नारायण महाराज तनपुरे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला हा मठ पंढरपुरातील सर्वात मोठ्या मठांपैकी एक मानला जातो। या मठाची इमारत अत्यंत भव्य असून त्याचे बांधकाम पारंपरिक धाटणीचे आहे। या मठाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे चालणारे अखंड अन्नदान। आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात जेव्हा लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात, तेव्हा या मठात दररोज हजारो वारकऱ्यांना मोफत आणि अत्यंत सात्विक भोजन दिले जाते। याशिवाय भाविकांच्या राहण्याची अत्यंत उत्तम आणि मोफत सोय या मठात केली जाते। मठाचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत असतो। मठाच्या आतमध्ये सुंदर असे मंदिर आहे जिथे रोज कीर्तन, भजन आणि प्रवचन होत असतात। अध्यात्म आणि समाजसेवा यांचा एक उत्तम संगम तुम्हाला तनपुरे महाराज मठात पाहायला मिळतो। नंबर 8, जनाबाईचा संसार। 8व्या क्रमांकावर आपण ज्या ठिकाणची माहिती घेणार आहोत ते ठिकाण प्रत्येक भाविकाच्या काळजाला हात घालणारे आहे, ते म्हणजे जनाबाईचा संसार। पंढरपूर शहरापासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर गोपाळपूर नावाचे एक छोटेसे आणि अतिशय सुंदर गाव आहे। याच गावात हे पवित्र ठिकाण वसलेले आहे। संत जनाबाई या संत नामदेवाच्या घरच्या दासी होत्या, पण त्यांची विठ्ठलावर एवढी निसीम भक्ती होती की प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या मदतीला धावून येत असे। या ठिकाणी आजही तुम्हाला तो इतिहास जिवंत असल्याचा पाहायला मिळतो। इथे एक जुने जाते ठेवलेले आहे, त्यावर बसून जनाबाई धान्य दळायच्या आणि प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना दळण दळायला मदत करत असे, अशी भाविकांची ठाम श्रद्धा आहे। या वस्तूमध्ये प्रवेश केल्यावर एका साध्या निरागस भक्तीचे जाणीव होते। इथे जनाबाईच्या जीवनातील अनेक प्रसंग चित्राच्या माध्यमातून रेखाटलेले आहेत। गोपाळपूरला जाण्याचा रस्ता आणि तिथला परिसर अतिशय निसर्गरम्य असल्याने पर्यटकांसाठी हे एक मस्ट व्हिजिटेड ठिकाण आहे। नंबर 7, तुळशी वृंदावन। आपल्या यादीत 7व्या स्थानी आहे पंढरपूरमधील एक अत्यंत विलोभनीय आणि निसर्गरम्य ठिकाण, ते म्हणजे तुळशी वृंदावन। विठ्ठलाला तुळस अतिशय प्रिय आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तुळशीहार, गळा, कासे, पितांबर या अभंगातूनच आपल्याला विठ्ठल आणि तुळशीचे नाते समजते। याच कल्पनेवर आधारित पंढरपूरमध्ये शासनाच्या आणि वन विभागाच्या मदतीने एक अतिशय भव्य असे तुळशी वृंदावन उभारण्यात आले आहे। हे फक्त एक साधे गार्डन नाही, तर इथे तुळशीच्या अनेक दुर्मिळ प्रजातीची लागवड करण्यात आलेली आहे। शहराच्या गर्दीपासून आणि गोंधळापासून थोडे दूर आल्याने इथे अतिशय शांतता असते। संपूर्ण बागेत तुळशीचा एक मंद आणि पवित्र सुगंध दरवळत असतो, जो मनाला कमालीचा फ्रेश करतो। इथे चालण्यासाठी उत्तम पाथवे, बसण्यासाठी बाकडे आणि छान लँडस्केपिंग करण्यात आलेली आहे। जर तुम्ही कुटुंबासोबत पंढरपूरला गेला असाल
तर संध्याकाळच्या वेळी निवांत वेळ घालवण्यासाठी आणि सुंदर फोटो काढण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. नंबर 6 इस्कॉन टेम्पल. 6व्या क्रमांकावर आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि अत्यंत सुंदर वास्तुकलेचा नमुना असलेले इस्कॉन मंदिर. हे मंदिर चंद्रभागा नदीच्या पलीकडे तीरावर वसलेले आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामार्फत संघ म्हणजेच इस्कॉनचे पंढरपूरमध्ये हे अतिशय भव्य आणि सुबक मंदिर उभारलेले आहे. तुम्ही चंद्रभागेत होडीने प्रवास करून नदीच्या पलीकडे जाऊन या मंदिराला भेट देऊ शकता, जो प्रवास स्वतःच एक खूप सुंदर अनुभव देऊन जातो. या मंदिरात राधा कृष्ण आणि श्री चैतन्य महाप्रभूच्या अतिशय विलोभनीय आणि आकर्षक मूर्त्या आहेत. मंदिराची स्वच्छता, तिथले व्यवस्थापन आणि शिस्त खरोखरच सुंदर आहे. इथे सतत सुरू असणारा हरे राम हरे कृष्ण हा जप तुम्हाला एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. परदेशी भाविकही इथे मोठ्या संख्येने विठ्ठल नामात तल्लीन झालेले पाहायला मिळतात. मंदिराच्या आवारात मिळणारा महाप्रसाद आणि तिथले सात्विक रेस्टॉरंट पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आधुनिकता आणि पारंपरिक भक्ती याचा एक अद्भुत मिलाप तुम्हाला इथे पाहायला मिळतो. नंबर 5 संत कैकाडी महाराज मठ. नंबर 5 वर आपण ज्या ठिकाणची माहिती घेत आहोत ते पंढरपूरमधील सर्वात आकर्षक आणि वेगळे ठिकाण मानले जाते, ते म्हणजे संत कैकाडी महाराज मठ. जर तुम्ही पंढरपूरला आलात आणि हा मठ पाहिला नाही तर तुमची ट्रिप अपूर्णच राहील. हा फक्त एक मठ नाही, तर तो भारतीय संस्कृती, हिंदू धर्मग्रंथ आणि संतांच्या शिकवणीवर आधारित एक प्रचंड मोठा म्युझियम म्हणजेच संग्रहालय आहे. हा मठ आतून एवढा मोठा आहे की संपूर्ण मठ व्यवस्थित पाहण्यासाठी तुम्हाला किमान 2 ते 3 तास लागू शकतात. या मठात प्रवेश केल्यावर तुम्हाला गुहांच्या स्वरूपात बनवलेले अनेक मार्ग दिसतात. आतमध्ये रामायण, महाभारत, शिवचरित्र आणि विविध संतांच्या जीवनावरील प्रसंग अतिशय हुबेहूब हलत्या मूर्तीच्या माध्यमातून साकारलेले आहेत. हे सर्व प्रसंग पाहत असताना त्या मूर्तीच्या हालचाली आणि सोबत येणारा आवाजाचा इफेक्ट पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. लहान मुलांसाठी तर हे ठिकाण एखाद्या जादुई दुनियासारखे आहे. संतांची शिकवण आणि व्यसनमुक्तीचे संदेश इथे अतिशय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने दिलेले आहेत. नंबर 4 योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम. आपल्या यादीत 4थ्या क्रमांकावर आहे एक अतिशय शांत आणि योग साधनेसाठी ओळखले जाणारे ठिकाण, योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम. वारकरी संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे कीर्तन आणि भजनाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे योग आणि साधनेलाही मोठे महत्त्व आहे. योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर हे एक महान संत आणि योगी होऊन गेले. त्यांच्या नावाने सुरू असलेला हा आश्रम पंढरपूरमधील एक अत्यंत पवित्र आणि ऊर्जेने भरलेले ठिकाण आहे. या आश्रमाचा परिसर अतिशय मोठा आणि निसर्गरम्य आहे. इथे आल्यावर तुम्हाला एक प्रकारची आध्यात्मिक शांतता जाणवते. रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून हे ठिकाण पाहण्यासाठी अतिशय उत्तम आहे. या आश्रमात नियमितपणे योग शिबिरे, प्रवचने आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. आश्रमातील मूर्ती आणि तिथली सकारात्मक ऊर्जा भक्तांना अंतर्मुक्त व्हायला भाग पाडते. जे भाविक पंढरपूरमध्ये निवांतपणा आणि मानसिक शांती शोधत असतात त्यांनी या आश्रमाला नक्की भेट द्यायला हवी. नंबर 3 विष्णुपद. 3ऱ्या क्रमांकावर आहे पंढरपूरच्या भूगोलातील आणि इतिहासातील एक अत्यंत गूढ आणि रंजक ठिकाण, ते म्हणजे विष्णुपद. हे ठिकाण पंढरपूर शहराच्या थोडे बाहेर गोपाळपूरच्या जवळ चंद्रभागा नदीच्या अगदी मध्यभागी वसलेले आहे. नदीच्या पात्रात एका भक्कम खडकावर एक छोटेसे पण अतिशय आकर्षक मंदिर बांधलेले आहे. पावसाळ्यात जेव्हा नदीला भरपूर पाणी असते तेव्हा हे मंदिर अर्धे अधिक पाण्याखाली जाते, त्यामुळे तिथे फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच जाता येते. विष्णुपद या नावाचा अर्थच विष्णूची पावले अशी आख्यायिका आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या गायींना घेऊन या मार्गावरून गेले तेव्हा त्या पावलांचे आणि गायींच्या खोरांचे ठसे या खडकावर उमटलेले होते. आजही तुम्ही त्या खडकावर ते ठसे स्पष्टपणे पाहू शकता. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठी जत्रा भरते. तसेच पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अनेक भाविक इथे पिंडदान आणि श्राद्ध विधी करण्यासाठी येतात. नदीच्या मधोमध असल्याने इथून दिसणारा सूर्यास्त आणि निसर्गाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखे असते. नंबर 2 संत गजानन महाराज मठ. नंबर 2 वर आहे पंढरपूरमधील एक अशी वास्तू जी तिच्या अफाट स्वच्छतेसाठी, कडक शिस्तीसाठी आणि भव्यतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ते म्हणजे श्री संत गजानन महाराज मठ. शेगावच्या मठात जी शिस्त आणि स्वच्छता पाहायला मिळते, तंतोतंत तशीच व्यवस्था तुम्हाला पंढरपूरच्या या मठात पाहायला मिळते. या मठाची इमारत एखाद्या राजवाड्यासारखी भव्य आणि पांढरी शुभ्र रंगात अतिशय सुंदर दिसते. बाहेर कितीही गोंधळ असला तरी तुम्हाला या मठात पाऊल ठेवताच तुम्हाला एक कमालीची शांतता अनुभवायला मिळते. इथे गजानन महाराजांची अतिशय सुंदर
आणि जिवंत वाटणारी मूर्ती आहे। भाविकांसाठी इथे अतिशय अल्प दरामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे, ज्याचे बुकिंग आधीच करावे लागते। इथल्या खोल्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाहीत। शिवाय इथे मिळणारा महाप्रसाद म्हणजेच भोजन अत्यंत चविष्ट आणि सात्विक असते। पंढरपूरला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी या मठाचे व्यवस्थापन कसे असते हे पाहण्यासाठी एकदा तरी इथे यायलाच हवे। नंबर 1 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। आणि मित्रांनो, फायनली आपल्या यादीत नंबर 1 वर आहे, ज्याच्याशिवाय पंढरपूरची कल्पनाच केली जाऊ शकत नाही, ते ठिकाण म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकऱ्यांचा प्राण म्हणजे आपला लाडका विठुराया। हे मंदिर म्हणजे नुसती वास्तू नाही, तर कोट्यावधी मराठी माणसांच्या हृदयाचा ठोका आहे। हे एक अत्यंत प्राचीन आणि भव्य असे मंदिर आहे, ज्याला अनेक दरवाजे आहेत। मंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी लागते ती नामदेव पायरी। संत नामदेवांनी विठ्ठलाच्या चरणी जागा मागितली आणि पायरी होऊन तिथेच राहिले, असा या मागचा इतिहास आहे। जवळच संत चोखामेळा यांची समाधी देखील आहे। मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून लाकडी खांब, नक्षीकाम केलेले दरवाजे आणि भव्य सभा मंडप पाहताना डोळ्याचे पारणे फिटते। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे मिळणारे पदस्पर्श दर्शन। भारतात अशी खूप मंदिरे आहेत जिथे भक्तांना थेट देवाच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करता येतो। तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर जेव्हा भक्त गाभाऱ्यात पोहोचतात आणि काळ्या पाषाणातील ती साजिरी विठ्ठलाची मूर्ती डोळे भरून पाहतात, तेव्हा त्यांचा सर्व थकवा कुठल्या कुठे जातो तेच कळत नाही। रुक्मिणी मातेचे मंदिर अगदी विठ्ठल मंदिराच्या मागेच आहे। विठ्ठल रुक्मिणीचे ते मोहक रूप आणि गाभाऱ्यात घुमणारा टाळ मृदंगाचा आवाज आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने अनुभवायला हवा। तर मित्रांनो, ही होती पंढरपूर शहरातील टॉप 10 पर्यटन स्थळे। पंढरपूर शहर म्हणजे भक्ती, इतिहास आणि पर्यटनाचा एक परिपूर्ण संगम आहे। या सर्व 10 ठिकाणांपैकी तुम्हाला कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले, किंवा तुम्ही याआधी पंढरपूरला गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या टॉप 10 मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।